नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा जो रंगा येईवोचा रंगसंवाद आहे तो एका वेगळ्या ढंगातला आहे, म्हणजे फॅशन या विषयाबरोबर जोडला गेलेला आहे. मला असं नेहमी वाटतं की फॅशन ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची आर्ट आहे, म्हणजे कला आहे. म्हणजे बघा की अगदी कुठल्याही GM पासून ते PM पर्यंत ते अगदी तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्यांना देखील ही फॅशन भुरळ घालत असते. म्हणजे ही फॅशन म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेचा लख्ख आरसा असते, इतकी महत्त्वाची आहे. या फॅशन अंतर्गत कितीतरी गोष्टी येतात, मग कपडे, बॅग्स, त्यानंतर ज्वेलरी, शूज इत्यादी इत्यादी. पण हा विषय समजून घेणं हे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा विषय समजून घेण्यासाठी आज आपण विशेषत्वानं आलेलो आहोत JD इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे, आणि इथल्याच एक सुंदर फॅकल्टी बरोबर आधी आपण संवाद साधतोय. आपल्यासोबत आहे दिव्या भावसार. दिव्या, खूप स्वागत आहे. थँक्यू. खूप सुंदरही दिसतेस. अरे थँक्यू सो मच. तुम्ही पण. थँक्यू. निसर्गात रमणारी एक मनस्वी कलाकार, एक उत्तम चित्रकार, एक पॅशनेट फॅशन डिझायनर. कदाचित निसर्गाच्या सानिध्यातच कला बहरते, कला समृद्ध होते असं म्हणतात. म्हणूनच हाच विषय तिलाही कायमच साथ घालत असावा. त्यामुळेच चित्रांसाठी किंवा डिझाईन करता ती कायमच निसर्ग आणि एकांत शोधते. पण एकांत म्हणजे निवांतपणा नाही, तर क्रिएटिव्हिटी, कौशल्य आणि अखंड निर्मिती. एकांतात राहून चित्र काढणं, फॅशनच्या नवनवीन स्केचेस, ड्रॉइंग्समधून काही ना काहीतरी निर्माण करणं, हा तिला कायमच ध्यास. असं म्हणतात की जो निर्माण करतो तो सृष्टीला चैतन्य देतो, तो चिरंतन होतो आणि चिरंतन करतो. स्वागत करूया दिव्या भावसार या फॅशन एक्सपर्टचं. दिव्या, आजपर्यंत ना आपल्या रंगा येईवो या कार्यक्रमात चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकार यांच्यासोबतच्या मुलाखती झाल्या. पण आज पहिल्यांदाच असं होतंय की फॅशन हा विषय आपण रंगा येईवोमध्ये घेतोय, आणि मीच काय तर सगळे प्रेक्षक हा विषय जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. एक फॅशन एक्सपर्ट म्हणून सुरुवातीला मी तुला विचारीन की फॅशन म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय? फॅशन म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन. ते मला आधीपासून, लहानपणापासून मला कपड्यांची खूप आवड आहे. आणि आता मला कळतंय की लहानपणापासून आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण कसे असतो, आपल्याला काय गोष्टी आवडतात. तर कपडे हे सगळ्यात फर्स्ट येतं जे आपण घालतो, राईट. आणि त्याच्यानंतर येतं आपण कसं बोलतो लोकांशी, आपण कसं आपलं काम करतो, आपण कसे वागतो लोकांशी. पण त्या फर्स्ट जी स्टेप आहे ती असते आपण कसं स्वतःला ड्रेसअप करतो. आणि ते चांगलं तेव्हाच दिसतं जेव्हा आपल्याला आवडतं आपण जे घातलंय. म्हणून प्रत्येका मनुष्याने तेच घालायला पाहिजे ज्याची त्यांना आवड आहे, कारण त्याच्याने आपला पूर्ण दिवसाचा मूड त्याच्यावर डिपेंड करतो. आपण असं काही घातलं जे आपण कम्फर्टेबल नाही आहोत तर आपण काम प्रॉपरली नाही करू शकणार. आपल्याला जर ट्रेननी ट्रॅव्हल करायचंय किंवा मग जे पण आपण करायचंय, सगळ्यात फर्स्ट गोष्ट ही आहे की त्याच्यात आपल्याला खुश राहायला पाहिजे. आणि त्याच्यात अपार्ट फ्रॉम चांगलं दिसणं, ते आपल्याला कम्फर्टेबल फील करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. ते सगळ्यात जास्त जरुरी आहे. म्हणून फॅशन माझ्यासाठी ती गोष्ट आहे.
म्हणजे तू जे आता म्हणालीस की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, म्हणजे पहिल्यांदा तुझ्याकडे बघितलं जातं, मग तू कशी दिसतेस, तू काय घातलंयस, करेक्ट. तर ते काय घातलंय म्हणजे फॅशन. हो, टू स्टार्ट विथ. पण काय होतं दिव्या की म्हणजे आजकाल म्हणजे हा जो काळ आहे तो कॉपी करण्याचा पण आहे ग. म्हणजे की आता हिनी हे घातलं म्हणून मी हे घालते आणि मग ते कम्फर्टेबल नसतं आणि मग सगळा मूड जातो. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला तिने काय घालायला पाहिजे, काय नाही घालायला पाहिजे याचा प्रॉपर गाईड करता का? तर हे जे स्टायलिस्ट असतात, जे कोणाला तरी हेल्प करतात की तुम्ही काय घालायला पाहिजे, तर स्टायलिस्टचा जॉब हा आहे की ते ऑब्व्हियसली त्या लोकांना सांगू शकतात की त्यांच्या बॉडी प्रपोर्शनच्या प्रमाणे, त्यांच्या स्किन कलरच्या प्रमाणे जर त्यांना काय शोभू शकतं, ती एक गोष्ट झाली. पण दुसरी गोष्ट ही आहे की त्या स्टायलिस्टचा जॉब हा पण आहे की त्या मनुष्याशी बोलून त्यांना कळायला पाहिजे की त्या मनुष्याला स्वतःला काय जास्त आवडतं, त्याची पर्सनल स्टाईल काय. तर आपण सगळे म्हणजे फॅशन वेगळी गोष्ट आणि पर्सनल स्टाईल वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ती सेम साडी दोन लोक वेगळ्या तऱ्हेने नेसू शकतात. तो सेम ड्रेस मी जर एक मुलगी एका फुटवेअर बरोबर घालते, दुसरी मुलगी कुठच्या दुसऱ्या टाईपच्या फुटवेअर बरोबर तो ड्रेस घालीन, किंवा मग केस आपण वेगळे करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी पर्सनल स्टाईलमध्ये येतात. म्हणून फॅशन जे डिझायनर्स जे कपडे डिझाईन करतात ते तर सुंदरच करतात, पण त्याच्यानंतर जे लोक जे ते कपडे घालतात ते कसे घालतात आणि त्याच्यात, म्हणून मी जसं आधी म्हटलं की त्यांना स्वतःला जर ते आवडतंय तर ते खुशीने ती गोष्ट घालू शकतात, त्यांच्याप्रमाणे ती सेम गोष्ट घालू शकतात. तर त्या स्टायलिस्टना ते कळायला खूप इम्पॉर्टंट असलं पाहिजे. बरं, फॅशन डिझायनर आणि स्टायलिश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो, तर फॅशन डिझायनर म्हणजे जे कपडे डिझाईन करतात, जे कपडे ॲक्च्युली बनवतात, आणि स्टायलिस्ट म्हणजे ते असतात जे 2-3 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र घालतात आणि एका पर्सनला ड्रेसअप करतात. तर दॅट इज द डिफरन्स मध्ये फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्टच्या मध्ये. म्हणजे जर आपण एक टेबल डिझाईन केलं आणि एक सुंदर सोफा डिझाईन केला तर तो इंडिव्हिज्युअली ते खूप छान दिसतात. पण जर मी पिंक कलरचा सोफा एका दुसऱ्या रेड कलरच्या गोष्टीबरोबर ठेवला, मला ते आवडतं, ते चांगलं दिसू शकतं, पण काही जर ते चांगलं दिसलं नाही तर तो सोफा कितीही सुंदर असला तरी त्याची सुंदरता दिसणार नाही. म्हणून आपण कशाबरोबर तो सोफा पेअर करू, दॅट इज द जॉब ऑफ अ स्टायलिस्ट. तर हे मी इंटिरियरचं एक्झाम्पल दिलं. पण आता जर फॅशन मध्ये जर मी एक स्कर्ट घातला आणि दुसरे शूज घातले तर ते एकत्र चांगले दिसायला पाहिजे. म्हणून स्टायलिस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे की ते डिसाईड करतात की एका माणसाने कसं प्रॉपरली ड्रेसअप करायला पाहिजे. दिव्या, फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो, बरोबर ना? ते जरा अजून सांग ना आम्हाला, काय आहे म्हणजे? ओके, म्हणजे फॅशन डिझायनर्स ते असतात जे कपडे डिझाईन करतात. म्हणजे ते जे डिसाईड करतात की मी कुठचं फॅब्रिक यूज करीन, कुठचा कलर यूज करीन, काय एम्ब्रॉयडरी यूज करीन, त्या गार्मेंटचा कट कसं असणार, ते सगळं एक डिझायनर डिसाईड करतो. आणि ते फुल गार्मेंट आणि प्रोडक्ट बनवतात फॅशन डिझायनर्स, राईट. आणि स्टायलिस्ट ते असतात जे वेगवेगळे कपडे एकत्र करून त्या एका पर्सनला ड्रेसअप करतात. म्हणून स्टायलिस्टचा जॉब पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण कितीही सुंदर आउटफिट घातलं पण आपण जर ते कुठच्या तरी वेगळ्याच कलरच्या पर्स बरोबर कॅरी केलं किंवा वेगळेच शूज घातले जे प्रॉपर ते त्याच्याबरोबर मॅच होत नाहीये, तर ते आउटफिट पण एवढं सुंदर नाही दिसणार. म्हणून डिझायनर्स जेवढे इम्पॉर्टंट असतात तेवढेच इम्पॉर्टंट स्टायलिस्ट पण असतात. तर तो अंतर आहे ह्या दोन वर्ड्समध्ये, स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनरमध्ये. ओके, तुम्ही जेडी इन्स्टिट्यूटमध्ये या दोन्ही गोष्टी घडवता म्हणजे विद्यार्थ्यांना. मला सांग की इथे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन किंवा त्यांनी आधी काय शिकलं पाहिजे, ही कार्य प्रणाली नेमकी काय आहे? सो एक पर्सेंटेज क्रायटेरिया आहे. 75% आम्ही चेक करतो, कारण इकडे डिप्लोमा कोर्सेस पण आहेत, डिग्री कोर्सेस पण आहेत आणि स्टायलिंग कोर्सेस पण आहेत. तो वेगवेगळे कोर्सेस जे आहेत तर प्रत्येका कोर्सची क्रायटेरिया वेगवेगळी असते. पण मेन जो डिग्री कोर्स आहे, जो डिझायनिंग कोर्स आहे, त्याच्यासाठी 75% आफ्टर 12th चेक केलं जातं. आणि ऑब्व्हियसली एक बेसिक स्टुडंट्स त्यांचे पोर्टफोलिओज कॅरी करतात किंवा मग काहीही त्यांनी जर आधी काही ड्रॉइंग केलं असेल. म्हणजे मला
हेच म्हणायचं की ड्रॉइंग महत्वाचं. ड्रॉइंग ऍक्च्युली काय असतं म्हणजे आपण कमर्शियल आर्टिस्ट तर नाही आहोत, म्हणजे म्हणून असं नाही की खूप छान असायला पाहिजे अशी जरुरी नाहीये. पण ड्रॉइंग का कामी येतं म्हणजे आता डिझायनर्स इमॅजिन करू शकतात, म्हणजे आपल्या डोक्यात जर काही डिझाईन आलं तर ते आम्हाला माहिती आहे की कसं दिसणार आहे, पण जर आपले क्लायंट्स असतील त्यांच्याकडे एखाद वेळी तेवढी इमॅजिन करण्याची केपेबिलिटी नसणार, तर त्यांना डिझायनर्स कसं सांगणार की हे माझं डिझाईन आहे. म्हणून ड्रॉइंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक असं ड्रॉइंग केला पाहिजे ज्याच्याने तुमचं डिझाईन प्रॉपरली कम्युनिकेट तुम्ही करू शकता तुमच्या क्लायंट्सच्या कडे. दॅट इज वाय की ड्रॉइंग आलं पाहिजे. अगेन असे खूप डिझायनर्स पण आहेत मे बी ज्यांना ड्रॉइंग आवडत नाही किंवा मग ज्यांचं ड्रॉइंग खूप छान नाहीये ते पण चालेल. ॲज आय सेड की ते बेसिक चांगलं असलं पाहिजे. ड्रॉइंग टेक्निकॅलिटीज वगैरे आम्ही शिकवतो, त्याच्या पुढे क्रिएटिव्हिटी तर स्टुडंट्सना स्वतः डेव्हलप करायला लागते. पण ॲज अन इन्स्टिट्यूट आम्ही हे पण करतो की त्यांचं थिंकिंग एबिलिटी डेव्हलप कशी करायची, बिकॉज दॅट इज वॉट डिझायनिंग इज ऑल अबाउट. म्हणजे नुसतं ते हात नाही चालू शकत, हात विथ अ माइंड अँड विथ अ सोल आणि हार्ट, म्हणजे सगळं कॉम्बिनेशन आहे सगळ्या गोष्टींचं डिझायनिंग. म्हणून ते खूप सुंदर गोष्ट आहे डिझायनिंग इन इट सेल्फ. वा, तर तू म्हणालीस की सगळंच आलं पाहिजे, तर म्हणजे पूर्णपणे या तुमच्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये इन्स्टिट्यूटमध्ये टेक्नॉलॉजी तुम्ही जे म्हणता, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात अवघड काय असतं विद्यार्थ्यांना? तर आम्ही अपार्ट फ्रॉम नॉर्मल कोर्स आम्ही त्यांना वेगवेगळ्या फॅशन शोजमध्ये पाठवतो. आम्ही त्यांना डिझायनर्सचे एक्सपिरियन्सेस देतो, म्हणजे ते जाऊन कुठच्या तरी एका स्टोअरमध्ये पण काम करू शकतात डिझायनरच्या अंडर. ते सगळं आम्ही कोर्सच्या बरोबर त्यांना अपॉर्च्युनिटीज देतो ते शिकायला, कारण ही एक क्रिएटिव्ह फील्ड आहे. तर त्याच्यात बुक नॉलेजमध्ये आम्ही त्यांना बेसिक्स शिकवू शकतो, पण अपार्ट फ्रॉम दॅट जेवढे ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करतील तेवढे त्यांना ॲक्च्युअल एक्सपिरियन्स मिळत राहणार. तर ते कधी कधी डिफिकल्ट होऊ शकतं स्टुडंट लेवलवर, कारण असाइनमेंट्स कम्प्लीट करायचे असतात, मग जाऊन त्या जॉब्स जर इफ इट्स चॅलेंजिंग तर ते पण मॅनेज करायचं असतं. तर प्रॅक्टिकली ते थोडं डिफिकल्ट असू शकतं. पण मला पण माहिती, मी पण स्टुडंट होती. आपण एवढे फोकस्ड असतो की आपल्याला हे शिकायचंय, तर त्या स्टेजमध्ये किती टायरिंग झालं तरी आपल्याला मजाच येते जर आपण खरंच इंटरेस्टेड असतो आपल्या फील्डमध्ये. दॅट्स वाय इंटरेस्ट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःहून करायला, म्हणजे तुम्हाला जर स्वतःहून नाही करायचंय तर तुम्ही नाही करू शकणार, कारण कोर्स हेक्टिक असतो. म्हणजे आम्ही असं म्हणतो की कला क्षेत्र जे आहे जिथे वेळेचं कुठलंच बंधन नाहीये. जसं एखाद्या गायकाला, नर्तकाला रियाज असतो, तसं आता याच्यामधला रियाज फार वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे तुम्हाला 10 गोष्टी एक्सप्लोर करायला लागतात, 10 ठिकाणी जावं लागतं, आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी अर्थात ती सुद्धा तितकी महत्वाची आहे. स्टुडंट जे काही इथून शिकतात किंवा, तर एक्झॅक्टली त्यांचा जो कोर्स तुम्ही डिझाईन केलेला आहे तो कुठल्या पद्धतीचा आहे? म्हणजे त्याच्यात आम्ही त्यांना शिकवतो फर्स्टली कसं ड्रॉ करायचं, सेकंडली कपडे कसे बनवायचे, म्हणजे कसं कटिंग करायचं, कसे ते स्टिच होतात. तर फॅशन डिझायनर स्वतः नॉट नेसेसरली पुढे जाऊन स्वतः कपडे स्टिच करणार, कारण मास्टर जी असतात जे कटिंग करतात, जे कटिंग एक्सपर्ट्स असतात, म्हणजे टेलर्स असतात जे प्रॉपरली स्टिच करतात. कारण फॅशन डिझायनर एक असतो आणि त्याला जर केवढे तरी ऑर्डर्स आले तर तो स्वतः बसून नॉट नेसेसरली तो शिवू शकणार एवढं सगळं. पण त्याला नॉलेज असायला पाहिजे, कारण आपण काहीही कुठची गोष्ट डिझाईन नाही करू शकत जेव्हापर्यंत आपल्याला त्याचं मेकॅनिझम नाही माहिती आहे. म्हणजे जर मला एक बॉक्स, एक क्यूब बनवायचा आहे पेपराने, तर मला तो क्यूब मध्ये मी डिझाईन तेव्हाच करू शकते जेव्हा मला बेसिक क्यूब येतो स्वतः, आणि स्वतःला माहिती असायला पाहिजे की ह्या प्रमाणे ती गोष्ट बनवू शकते. तर तसंच कपड्यांचं आहे. म्हणून सगळं सायन्स आणि टेक्निकॅलिटी यायला पाहिजे. तर ते सगळं आम्ही शिकवतो स्टुडंट्सना, की कसं स्टिच करायचं, कसं ड्रॉ करायचं, मग कसं रिसर्च करायचं, कसं विचार करून डिझाईन करायचं, म्हणजे काय काय गोष्टी आपण करू शकतो ज्याच्याने आपलं डोकं चालायला लागणार डिझायनिंगच्या वे मध्ये. मला एक सांग की ह्याच्यामध्ये वाचन हा विषय असतो का महत्वाचा, की हे सगळं जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेडच आहे? नाही, थिअरी पण खूप आहे. फॅशन थिअरी आहे, फॅशन हिस्ट्री आहे. आपलं फॅशन म्हणजे काय असंच
नाही, खूप थिअरी असतात कारण केवढे वेगवेगळ्या टाईपचे कपडे असतात, मग वेगवेगळ्या टाईपची नावं असतात स्टिचेसना, मग ड्रॉइंगमध्ये पण नावं असतात. तर हे सगळं फॅशन थिअरी एक वेगळा सब्जेक्ट आहे, मग फॅशन हिस्ट्री सब्जेक्ट आहे. कारण आत्ता काही डिझाईन करायला हे खूप जरुरी आहे, माहिती असायला पाहिजे की आधी फॅशनमध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत. कारण आपण कुठच्याही गोष्टीने इन्स्पायर होऊ शकतं. जर आधी खूप वर्षांपूर्वी एका टाईपची स्लीव्ह होती फॅशनमध्ये, तर आता कसं फॅशन रिपीट होत राहते. हो, तर ते तेव्हाच आपण नॅचरली करू शकणार जेव्हा आपल्याला आयडिया आहे की माहिती आहे की आधी कसे फॅशन झाले आहेत, लोक कसे कपडे घालायचे, कशा कपड्यांनी त्यांना कम्फर्टेबल असायचं, तेव्हा वर्ल्ड कसं होतं की काय कशा मुळीने ते हे टाईपचे कपडे घालायचे, म्हणजे त्यांचे वर्किंग कंडिशन्स काय होते, तेवढे तरी थिअरी असतात. बरोबर. खूप आहे ग, म्हणजे हा विषय खरंच खूप डीप आहे. म्हणजे आपण फक्त वरवर विचार करत असतो. मी वैशाली भावसार, दिव्या भावसारची आई. दिव्याला लहानपणापासूनच फॅशनमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि फॅशन डिझायनर बनायचं तिला जवळजवळ 5th स्टँडर्डपासून तिला व्हायचं होतं डिझायनर. आणि ती बार्बी डॉलसाठी ड्रेसेस डिझाईन करून ते शिवायची आणि त्यांना घालायची. आणि जवळजवळ रोज एक ड्रेस ती शिवायची. वेगवेगळे ड्रेसेस इतके शिवले आणि राईट फ्रॉम हेड गिअर टू पर्स टू फुटवेअर इतकं डिटेल ती डिझाईन करून ते त्यांचे शिवायची ड्रेसेस. आणि माझ्याकडे बॅग भरून एवढे कपडे आहेत त्या बार्बी डॉल्सचे तिने डिझाईन केलेले. आणि शेवटी तिने स्वतः फॅशन डिझायनर बनून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. थँक्यू. कोणत्याही कलाकारासाठी घरातून पाठिंबा मिळणं, प्रोत्साहन मिळणं फार महत्त्वाचं असतं. दिव्या भावसार हिचे आई वडील म्हणजे वैशाली आणि आशिष भावसार दोघंही आर्किटेक्ट. त्यामुळे मुलीच्या वेगळेपणाला अर्थात तिच्या चित्रांना, डिझाईन्सना त्यांनी कायमच प्रोत्साहन दिलं. दिव्याला लहान असताना बाहुल्या फार आवडायच्या. या बाहुल्यांना सजवताना त्यांच्यासाठी कपडे शिवण्याच्या नादातच लहानपणीच दिव्याची फॅशनबद्दलची अभिरुची आणि उत्सुकता वाढू लागली. प्राथमिक शिवणकाम दिव्याला तिच्या आईनेच शिकवलं. पण मग वेस्टमधून बेस्ट करण्यासाठी स्वतःच्या जुन्या कपड्यातून 2 वेगळ्या फॅब्रिक अर्थात गारमेंट्सना एकत्र करून एक पूर्णपणे नवा बाहुलीचा ड्रेस तिने लहान असतानाच तयार केला आणि स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं. त्यावेळेला दिव्याचं वय होतं केवळ 8 वर्ष. ती 3री इयत्तेत शिकत होती. मग हा चित्रकला आणि फॅशन या दोन्ही विषयामधला तिचा ओढा वाढत गेला आणि दिव्याने SNDT महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ डिझायनिंग या विषयात पदवी प्राप्त करून तिच्या आवडत्या विषयाशी निगडीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. हेलो, मैं दिव्या का फादर आशिष भावसार. दिव्या के पेरेंट्स होते हुए हम दोनों आर्किटेक्ट्स हैं, मैं और मेरी वाइफ. तो बचपन से ही हमारे घर में वो ड्राइंग का माहौल देखती थी. हमारे ड्राइंग्स बनते थे, मॉडल्स बनते थे, तो उसको वो पेंटिंग का इंटरेस्ट डेवलप हो गया बचपन से. और ड्राइंग वर्क स्कूल के मतलब फ्री टाइम हो गया, घर पे आके भी ड्राइंग वर्क करती थी वो. तो उसको फैशन डिज़ाइनिंग का इंटरेस्ट डेवलप हो गया. तो अपने बड़ी होकर भी उसने अपना फैशन डिज़ाइनिंग फॉलो किया और एकदम मतलब इंटरेस्ट से करती है अपना काम, ड्राइंग एंड फैशन डिज़ाइनिंग. या फॅशनबद्दल, फॅशन डिझायनिंगबद्दल, फॅशन एक्सपर्ट बरोबर याही पुढे आपण संवाद साधणार आहोत. पण आता मात्र रंगा येई वो या कार्यक्रमात वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. एका छोट्याशा विश्रांतीनंतर रंगा येई वो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता आपण आलेलो आहोत JD इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे आणि आपल्यासोबत आहे दिव्या भावसार. दिव्या, खूप वेगवेगळ्या गोष्टी तू सांगितल्यास फॅशनबद्दलच्या, पण ना काय होतं ना की बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही सामान्य कुटुंबातले होतो, आम्हाला ह्याची फी परवडू शकते का. तर हे एक्झॅक्टली क्रायटेरिया तुम्ही काय डिसाईड केलेले आहेत, काय ठरवलेलं आहे?
म्हणजे एक बेसिक फी स्ट्रक्चर तर आहेच. जर तुम्हाला ॲक्च्युअल फिगर जर ची आयडिया पाहिजे तर फॉर एक्झाम्पल जर एक डिप्लोमा कोर्स आहे त्याच्यासाठी अराउंड 2 lakhs पर इयर खर्च होऊ शकतो, विच इन्क्लूड्स द फीस आणि जे मटेरियल कॉस्ट लागणार, का आपण जे फॅब्रिक्स वगैरे सगळं बाय करतो, कलर्स बाय, ते सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून. आणि जर कुठचा डिग्री कोर्स आहे जो 3 yearsचा कोर्स असतो आमच्या इकडे, तर त्याच्यासाठी अराउंड 7.5 lakhs पर्यंत लागू शकतो. पण हे नॉर्मल जे कॉस्ट आहे तो कॉस्ट आहे. पण त्याच्याऐवजी जर कोणी आर्मी किंवा मग नेव्ही किंवा मग अशा बॅकग्राऊंड पासून आहे जे नेशनला सर्व करतायत, किंवा मग कोणी जर सिंगल पेरेंट आहे किंवा मग समबडी हू इज कमिंग फ्रॉम अ डिफिकल्ट फायनान्शियल बॅकग्राऊंड, किंवा मग समवन हू इज अ ट्रान्सजेंडर, तर अशा केवढे तरी आमच्याकडे क्रायटेरियाज आहेत ज्यांना आम्ही स्पॉन्सर पण करू शकतो, ज्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. सो ते पण एक हेल्प होऊ शकतं. कारण आम्हाला असं आहे की मेन टॅलेंटेड लोक यायला पाहिजेत आणि त्यांना चान्स मिळाला पाहिजे टू बी एबल टू एक्सप्रेस आणि एक्सप्लोर त्यांच्या क्रिएटिव्हिटी. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण टॅलेंट तर सगळीकडे असते, टॅलेंट कुठेही मिळू शकते. तर ॲज अन इन्स्टिट्यूट आम्हाला हे आहे की बेस्ट टॅलेंट येऊन आम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करू शकतो. आणि तुम्ही ते आता म्हणजे मला तू दिव्या ही सांगितलीच गोष्ट की टॅलेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे येता येताना इन्स्टिट्यूटच्या सुरुवातीलाच मला भरपूर असे फोटोग्राफ्स दिसले ज्याच्यामध्ये तुमचे काही कर्तृत्ववान फॅशन डिझायनर ज्यांची तुम्ही दखल घेतलेली आहे त्यांच्या नावांसहित. तर ते एक्झॅक्टली काय आहेत? प्रत्येक वर्षाच्या एंडवर एक फॅशन शो पण असतो. काय सांगते? हो, तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिप्लोमाचे कोर्सेस पण प्रत्येक स्टुडंटला हे चान्स मिळतं की ते स्वतःचं फुल कलेक्शन बनवू शकतात आणि ॲक्च्युअल प्रोफेशनल मॉडेल्स त्यांचे कपडे घालून रॅम्प वॉक करतात. वा वा वा. तर कुठच्याही जर तुम्ही डिझायनरला भेटला, कुठच्याही मनुष्याला भेटला ज्याला डिझायनर व्हायचं आहे, सगळ्यात मोठं स्वप्न ते असतं त्यांचं की त्यांना हे पाहिजे असतं की त्यांचे डिझाईन कपडे कोणीतरी घालून चालतंय, म्हणजे त्या कपड्यांमध्ये कोणीतरी ऍक्च्युली त्यांचं लाईफ जगतंय. तर मॉडेलिंग आणि रॅम्प वॉक इज द फर्स्ट स्टेप जे कोणी डिझायनरला, तर म्हणून ते स्टुडंट्ससाठी खूप आनंदाची गोष्ट होते ही, जेव्हा ते बघतात त्यांचे ऍक्च्युअल जे डोक्यात जे पण क्रिएशन्स आहेत ते फायनली कसे जिवंत येत आहेत. दिव्या, जेडी इन्स्टिट्यूट केव्हापासून सुरू झाली, वर्ष काय होतं आणि आज किती वर्ष पूर्ण झाली आहेत? 1988 मध्ये इन्स्टिट्यूट स्टार्ट झाली, तर आता 34 इयर्स झालेत. तर म्हणून त्याचं नाव एवढं आहे, कारण आम्ही फर्स्ट इन्स्टिट्यूट होतो अपार्ट फ्रॉम निफ्ट, तर आणखीन कुठचे इन्स्टिट्यूट तेव्हा नव्हते. बरं बरं. आणि मला सांग की ही एकच शाखा आहे की पूर्ण भारतात सुद्धा आहेत? पॅन इंडियामध्ये 40 ब्रांचेस आहेत टोटल. बरं. आणि आता म्हणजे आणि आणखीन नवीन पण आम्ही UAE आणि तांझेनियामध्ये 2 नवीन ब्रांचेस पण मोस्टली उघडणार आहोत. म्हणजे आता इंटरनॅशनली सुद्धा जेडी येत आहे. खूप खूप अभिनंदन यासाठी. आणि खूप छान स्टुडंट तुम्ही घडवताय. याच्यामध्ये एक टेक्स्टाईल हा विषय जो आहे त्याच्यामध्ये फॅब्रिक रिलेटेड सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. तर मग त्याच्यामध्ये क्रोशासारखं काम हे पण तुम्ही शिकवता का? हो, आम्ही शिकवतो, कारण एका डिझायनरसाठी टेक्स्टाईल नॉलेज खूप इम्पॉर्टंट असतं. कारण आपण कपडे तेव्हाच बनवू शकतो जेव्हा आपल्याला आपल्या फॅब्रिकचं माहिती असतं की कसं त्याचं फील आहे, ते फॅब्रिक कसं बनतं आहे. म्हणून ते सगळं नॉलेजसाठी आमच्याकडे टेक्स्टाईल म्हणून एक सब्जेक्ट आहे जो थिअरी सब्जेक्ट असतो, ज्याच्यात खूप डिटेल स्टडी असते की वेगवेगळ्या टाईपचे टेक्स्टाईल्स कसे आहेत. प्लस आपल्या इंडियामध्येच केवढे तरी टेक्स्टाईल्स आहेत. म्हणजे ॲज अ कंट्री आय थिंक आपण खूप रिच आहोत वेन इट कम्स टू आर टेक्स्टाईल्स अँड हँडीक्राफ्ट्स. तर ते सगळं पण आम्ही प्रॉपरली डिटेलमध्ये शिकवतो, कारण ते सगळं यूज करून फॅशन डिझायनर्स त्या सगळ्या गोष्टी बरोबर ते नवीन नवीन प्रोडक्ट्स बनवू शकतात, ज्याच्याने आपल्या देशाला आपण आणखीन वर आणू शकतो. कारण छोट्या छोट्या गावात केवढे तरी क्राफ्ट्स आहेत जे आता मरत आहेत. तर आता ॲज अ फॅशन डिझायनर, ॲज यूथ ऑफ टुडे आपण काय करू शकतो की आपल्या कंट्रीला आपण आणखीन वरती आणू शकतो. केवढे तरी आर्टिस्टन्स आहेत, तर ते पण आम्ही खूप डिटेलमध्ये त्यांना शिकवतो. आणि आणखीन एक गोष्ट आहे की आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही खूप महत्त्व देतो एन्व्हायरमेंट फ्रेंडली डिझाईन्सला. तर सस्टेनेबिलिटी आणि एथिकल डिझाईन, म्हणजे आपण जे पण लोक इन्व्हॉल्ड आहेत आमच्या डिझायनिंगमध्ये, म्हणजे आपण जर कोणीतरी मास्टर जी आपलं डिझाईन बनवतोय, कोणी टेलर बनवतोय, प्रत्येक माणसाला ते त्यांचं क्रेडिट आणि त्याचं ड्यू मिळायला पाहिजे, म्हणजे मेहनतीचं. म्हणजे असं नाही की एका फॅशन डिझायनरचं नाव आहे तर तो डिझायनरच सगळं क्रेडिट घेऊन जात. ते
दॅट्स वाय एथिकली आपण कसं काम करायचं ते पण आम्ही स्टुडंट्सना शिकवतो. आणि इनोव्हेशन म्हणजे आपण केवढं इनोव्हेट करून आपलं डिझाईन बनवणार. तर हे 3 पिलर्स आहेत जे JD इन्स्टिट्यूट इज युजली नोन फॉर, जे सस्टेनेबिलिटी आहे, एथिकल फॅशन आणि इनोव्हेशन. वा वा. मला अजूनही एक मनात प्रश्न आला होता मगाशी की टेक्स्टाईल हा विषय आता आर्ट स्कूलमध्ये सुद्धा शिकवला जातो. तर तिथे शिकवलं जाणं आणि तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जाणं ह्याच्यात सुद्धा काही फरक आहे का? तर फरक आय थिंक हाच असू शकतो की हे जास्त डीपर स्टडी आहे. म्हणजे तिकडे पण आय एम शुअर ते बरोबरच शिकवत असणार, पण बिकॉज तो नुसता एक सब्जेक्ट आहे, इकडे फुल कोर्स इज अबाउट फॅशन अँड टेक्स्टाईल्स अँड डिझायनिंग, राईट. म्हणून इकडे आणि प्लस अ 3 इयर कोर्स. तर ते त्या एका आपण कुठचाही विषय घेतला ह्या जगात तर प्रत्येक विषयाची स्टडी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत असते. तर आपण आपल्यावर डिपेंड करतं की आपण केवढं डीप त्या गोष्टीमध्ये जाऊन करू शकतो. आणि इफ वी अंडरस्टँड द बेसिक्स किंवा द रूट ऑफ एनिथिंग वी कॅन बिल्ड अ ब्युटिफुल ट्री. म्हणजे आपण आणखीन ते चांगलं बनवू शकतो जर आपले रूट स्ट्रॉंग असतील. तर आम्ही ते ट्राय करतो की टेक्स्टाईल्स आणि पॅटर्न मेकिंग, डिझायनिंग, इलस्ट्रेशन त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही बेस खूप स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते रूट्स स्टुडंट्स आर कॉन्फिडंट विथ एव्हरीथिंग, मग ते इझिली स्वतः डिझाईन करू शकतात. बरोबर, त्यांना सक्षम करण्याचं काम तुम्ही करता. एक्झॅक्टली. म्हणजे तरच ते उडू शकतात जर ते प्रॉपरली धर्तीवर असतील तरच. छान सांगतेस तू दिव्या एक एक गोष्टी. Hello everyone, I'm Dr. Payal Dalal, Director at JD Institute of Fashion Technology, West Zone. Here at JD, we believe in giving quality education to one and all. What we concentrate on is making the young budding designers more responsible towards Mother Nature. We also give them opportunities where during their tenure they have to work with the industry as stylists, as backstage helpers, as they go for internships. So there are a lot many things apart from the syllabus that we also do where we are helping them to give practical knowledge, and that makes us stand out. We help to channelize the dreams of the students, and we also give them opportunities which are industry based opportunities during their tenure and even after they've completed the course with us. Our syllabus is always updated. I wish love and luck to all the aspiring designers and look forward to nurturing them towards their success. Welcome to Imagination. आणि बोलता बोलता अजूनही मला असं वाटतं की तू एक खूप महत्त्वाचा विषय सांगितलास की कुठेतरी आपली भारतीय रिच कल्चर, आपलं जे संस्कृती जी आहे, उच्च संस्कृती आहे, ती या कपड्यांच्या माध्यमातून प्रिझर्व्ह करणं ते सुद्धा ही काळाची गरज आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण गावागावामध्ये बघतो, जसं की आता महाराष्ट्राची पैठणी खूप परिचित आहे सगळ्यांना. तर ते डिझाईन घेऊन म्हणजे जसा एखादा क्लासिकल गायक ज्यावेळेला एखाद्या रॉक बँड मध्ये येतो आणि मग तीच क्लासिकल गायकी एका वेगळ्या रूपात आणतो, तसं तुम्ही पण काही वेगळं करता का? वेगळे ते तुमचे प्रयत्न असतात? म्हणजे आम्ही केवढे तरी त्यांना असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स देतो ज्याच्यानी त्यांना सगळ्या इंडियामध्ये वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट्सना घेऊन गोष्टी बनवायच्या असतात, डिझाईन करायच्या असतात. तर आणि जसं मी आधी म्हटलं की टॅलेंट सगळीकडे असते आणि बिकॉज इंडिया इज सो रिच, केवढे तरी टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत आपल्या कंट्रीमध्ये. पण आता बिकॉज ते खूप आधीपासून करतायत म्हणून मे बी द यूथ ना ते एवढे अवेअर नाही आहेत त्या गोष्टींबद्दल. तर ॲज अन इन्स्टिट्यूट, ॲज अ डिझाईन इन्स्टिट्यूट, आय थिंक ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे दॅट आम्ही त्या स्टुडंट्सना सगळं प्रॉपरली शिकवू सो दॅट दे बिकम अवेअर ऑफ एव्हरीथिंग जे पण होतं आहे ह्या जगात. आणि ते स्टुडंट्स बिकॉज ते फ्युचर आहेत आपल्या कंट्रीचे आणि फॅशनचे फ्युचर आहेत, म्हणून ते जर ह्या आर्टिस्टन्सना हेल्प करू शकले थ्रू द्या असाइनमेंट्स, आणि दिस इज द टाइम जेव्हा ते जाऊन त्या आर्टिस्टन्सशी बोलू शकतात, त्यांना हे पण कळतं की कसं आपण कम्युनिकेट करू शकतो सगळ्या आर्टिस्टशी, म्हणजे त्यांना पण कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. स्टुडंट्स शुड बी कम्फर्टेबल. तर ते सगळं ते हाऊ टू मोल्ड अ पर्सनॅलिटी ऑल्सो
ते खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर स्टुडंटसाठी. जे जेडी तुम्ही म्हणजे तुमची हो, हो. इन्स्टिट्यूट हे काम करते. हो एक्झॅक्टली. तर नुसतं डिझायनिंगच्या ऐवजी या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्याच्याने एक फुल पर्सनॅलिटी ॲज अ डिझायनर बनते. Hello, my name is Ashish Mehta. I'm mentor, board of panel, JD Institute of Fashion Technology, Mumbai. I want to tell one and all about what JD actually stands for. The ethos of JD stands for sustainability and fashion in culmination together to give a better understanding about the environment. To all the young ones who wants to dwell into the realm of fashion and interior design, JD is the answer. Thank you. अजूनही खूप बोलायचं आहे, पण असंच बोलता बोलता मला त्या 4 ओळी आठवल्या गदी माडगुळकरांच्या आहेत की या वस्त्रात ते विणतो कोण, एक सारखी नसती दोन, कुणाला ठाऊक त्रिखंडात या हात विण कर्याचे. पण हे विण कर्याचेच हात नाही आहेत, तर एका वेगळ्या माध्यमातून स्टायलिशच्या रूपात आलेले आहेत, फॅशनच्या रूपात आलेले आहेत, ज्याबद्दल आपण अधिकच बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत दिव्यासोबत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. एका छोट्याशा विश्रांतीनंतर दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फॅशन या विषयाबद्दलचा मन मोकळा संवाद आपण साधतो आहोत. आपल्यासोबत आहेत JD इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची दिव्या भावसार. आज दिव्या JD इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये एक अध्यापिका म्हणून काम करते आणि फॅशनबद्दलची तिची दृष्टी आणि दृष्टिकोन याच विषयामधून आणि आपल्या कार्यातून समृद्ध करते. जगण्याबद्दलची दिव्याची फिलॉसॉफी कुठली, तर एका चित्रपटातलं तिचं आवडतं वाक्य आहे, मेडिसिन, बिझनेस, लॉ अँड इंजिनिअरिंग, दीज आर नोबल परस्यूट्स नेसेसरी टू सस्टेन लाईफ, बट पोएट्री, beauty, romance and love, these are what we stay alive for. एक उत्तम कलाकार यापेक्षा चांगलं दुसरं ते काय सांगू शकेल. दिव्याच्या पुढच्या कार्यासाठी तिला आभाळभर शुभेच्छा. दिव्या, एक म्हणजे बघ की तू बऱ्याच गोष्टी सांगितल्यास आम्हाला फॅशनबद्दलच्या, पण काय होतं ना की इथून जे स्टुडंट पास आउट होऊन बाहेर जाणार आहेत त्यांना करिअरच्या कुठल्या संधी असतात? एकतर ते पास झाल्यानंतर स्वतःचं लेबल स्टार्ट करू शकतात. म्हणजे ते स्वतःचं नाव डिसाईड करून म्हणजे त्यांचे ते कलेक्शन्स डिझाईन करू शकतात. ते कलेक्शन्स ते वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये विकू शकतात. तर ते तर सगळ्यात मेन गोष्ट आहे जे स्टुडंट्सना करायचं असतं. त्याच्याऐवजी जर त्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट नसेल करायचा तर ते जाऊन कुठच्यातरी ब्रँड बरोबर पण काम करू शकतात ॲज अ डिझायनर. कारण की एवढे तरी ब्रँड्स आहेत आपल्या देशात आणि इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत जे नेहमी जे डिझायनर्सच्या रिक्रुटमेंटसाठी दे आर व्हेरी ईगर राईट. कारण त्याचे कपडे जे डिझाईन करतात तर ते स्टुडंट्स करू शकतात. आणखीन एक आहे की स्टुडंट्स ॲज अ स्टायलिस्ट पण वर्क करू शकतात. जे सेलिब्रिटी स्टायलिंग ते करू शकतात. म्हणजे जेव्हा वेगवेगळे सेलिब्रिटीज इव्हेंट्सला जातात तर त्यांना कोण ड्रेसअप करतं, कोण त्यांना हेल्प करतं की असे असे कपडे घालायला पाहिजे, ते सेलिब्रिटी स्टायलिंग असतं. तर ते पण एक खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे जी स्टुडंट्स परस्यू करतात. त्याच्याऐवजी ते कॉस्ट्यूम डिझायनर्स बनवू शकतात. म्हणजे एका मूवीसाठी एका कॅरेक्टरसाठी डिझाईन करायला ते करू शकतात. किंवा मग जर कोणतं तरी प्ले आहे तर डिझायनिंग फॉर अ प्ले ते पण खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. दे कॅन वर्क एज अ कन्सल्टंट, डिझाईन कन्सल्टंट फॉर ब्रँड्स. दे गिव्ह देअर आयडियाज की असं असं डिझाईन होऊ शकतं किंवा मग हे पुढचं कलेक्शन असं असायला पाहिजे. दॅट इज ऑल्सो वन वे. मग ते फॅशन मॅगझिनसाठी पण काम करू शकतात. दे कॅन बिकम फॅशन रायटर्स किंवा मग फॅशन एडिटर्स, केवढ्या तरी गोष्टी आहेत. फॅशन फोटोग्राफी पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ते परस्यू करू शकतात इफ दे हॅव द राईट नॉलेज ऑफ स्टायलिंग आणि डिझायनिंग, कलर्स, हे सगळं बेसिक. ह्या काही एवढी क्रिएटिव्ह फील्ड आहे, ह्याच्यात जर बेसिक्स आपण कळलं तर त्याच्या पुढे आपण काहीही एक्सप्लोअर करू शकतो. मग ऑब्व्हियसली ते टीच पण करू शकतात इफ दे विश टू. ते पण एक आणखीन इंटरेस्टिंग फील्ड आहे. तर ऑप्शन्स खूप आहेत. हां, ते प्रत्येकाच्या इंटरेस्टवर डिपेंड करतं की त्यांना एक्झॅक्टली हे शिकल्यानंतर काय करायचं आणि कशात त्यांना सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं.
काय आहे ना की आता इथे आल्यानंतर मला खूप जास्त मुलीच दिसल्या, पण इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्यांमध्ये मुली आणि मुलगे असं सगळेच आहेत का? हो 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 सगळेच आहेत. अच्छा. सगळेच आहेत. कारण हा खूपच बेसिक प्रश्न आहे, पण मी विचारून टाकला. नो 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 प्रॉब्लेम. आणि खूप ऑब्व्हियस कन्सर्न असतं असं, कारण युजली आपल्याला असं वाटतं की ह्याच्यात नुसत्या जास्त फिमेल्स असतात, पण स्लोली हे आय थिंक लोकांना पण रिअलाइज होत झालंय की क्रिएटिव्हिटी तर कोणालाही येऊ शकते. आणि आय थिंक बिकॉज ऑफ सो मच अवेअरनेस आपल्या देशात आता, सो दॅट्स वाय आय थिंक जास्तीत जास्त मुलं आता परस्यू करायला लागली आहेत डिझायनिंग, आणि दॅट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अस. अवेअरनेसचा आता तू खूप छान एक विषय आणलाय समोर. तर खरंच फॅशनच्या बाबतीत प्रत्येकाने तितकं अवेअर असलं पाहिजे का? हो, आय थिंक फॅशन आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आपण जेवढं जास्त अवेअर असतो या जगात तेवढं, कारण असं म्हणजे असं अज्युम केलं जातं की बेस्ड ऑन युअर जेंडर तुम्हाला एकच गोष्ट आवडू शकते, किंवा मग ही गोष्ट म्हणजे जास्त नटणं नुसतं मुलींना आवडतं, किंवा मग मुलांना नुसतं टेक्निकल गोष्टी आवडतात. ही जी फुल मेंटॅलिटी आहे ही पण हळूहळू चेंज होते आहे, आणि ते आम्हाला नोटीस झालंय बिकॉज जास्तीत जास्त मुलं पण आहेत जे इंटरेस्टेड आहेत म्हणजे डिझाईन करायला. आणि आणखीन ॲज वी ऑल नो की बिकॉज द वर्ल्ड इज चेंजिंग, तेवढी तरी मुलं पण हल्ली मेकअप त्यांना आवडतो. हा, दे टेक केअर ऑफ देमसेल्व्स. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आर नॉट रिलेटेड टू वन पर्टिक्युलर जेंडर. म्हणजे त्या एवढ्या फ्री आहेत म्हणजे कोणीही ते परस्यू करू शकतो. दिव्याने तिच्या रुचिका या मैत्रिणी समवेत रुव्या नावाचा ब्रँड तयार करून त्या अंतर्गत 4 वर्ष सेमी फॉर्मल वेअर एक्झिबिशन्समधून व्यवसाय क्षेत्रामध्ये रसिकप्रियता मिळवली. आपली वैविध्यपूर्ण निसर्गविषयक पेंटिंग्स तिने सोशल मीडियावरून प्रदर्शित केली होती. ती बघून SNDT महाविद्यालयाच्या HODंनी तिला फॅशन इलिस्ट्रेशन या विषयासाठी प्रोफेसर म्हणून काम करशील का असं विचारलं. या संधीचा स्वीकार करत दिव्याने अध्यापिका म्हणून काही वर्षांसाठी कार्यभाग सांभाळला. यासोबतच पेंटिंग्स, कस्टमाइज्ड फ्रीलान्स डिझायनिंग सुद्धा सुरू ठेवलं. आज दिव्या वर्दी नावाच्या ब्रँडसोबत काम करते. आर्मीचे जुने युनिफॉर्म्स त्याला अपसायकल करताना याच जुन्या कापडातून नवनवीन नव्या वस्तू बनवणं हा या संस्थेचा म्हणजे या ब्रँडचा ध्यास. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधून येणारा निधी पुन्हा एकदा आर्मी किंवा नेव्ही फोर्स यांच्याकडे सुपूर्त केला जातो. आणि देशसेवा म्हणून करण्यात येणारा हा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्य आहे. आता कपडे हा विषय वगळता म्हणजे आता तू जसं आपण सुरुवातीला मी म्हणाले की ज्वेलरी आहे किंवा त्याच्यानंतर बॅग्स किंवा तुमचे शूज, हे सगळं सुद्धा त्याबद्दलची गाईडलाईन सुद्धा या कोर्समध्ये आहे का तुम्ही? हा, तर त्याबद्दल जरा सांग ना अजून. तर जेव्हा ते स्टुडंट्स डिझाईन करतात एक कलेक्शन, ते हे पण विचार करतात आणि आम्ही ॲज अन इन्स्टिट्यूट त्यांना शिकवतो की त्यांचं बाकीचं फुल लुक कसं असणार, की ते कुठच्या टाईपचं फुटवेअर घालायला पाहिजे त्या मॉडेल्सनी, किंवा मग त्यांची हेअरस्टाईल कशी असायला पाहिजे, मेकअप कसा असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जसं मी म्हटलं की स्टायलिंगमध्ये येतात. तर त्या सगळ्या गोष्टींनी तो आउटफिट आणखीन उठून येतो. तर ॲज अ डिझायनर इवन इफ तुम्ही स्टायलिस्ट नसलाल तरी तुम्हाला हे नॉलेज असायला पाहिजे, कारण तुम्ही कपडे डिझाईन केल्यानंतर जर बाकीच्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली नाही केल्या प्लॅन, तर तुमचं गार्मेंट तेवढं छान दिसणार नाही. म्हणून ते डिझायनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन दी एंड. कारण आता मी जर डिझाईन केलंय कलेक्शन, तर माझंच नाव म्हणजे मला हे पाहिजे की ते कपडे सगळ्यात सुंदर दिसायला पाहिजे. तर ते माझं डिसिजन आहे इन दी एंड की मी काय डिसाईड करणार. तर आम्ही स्टायलिंग असा एक वेगळा कोर्स पण आहे आमच्या इकडे. तर स्टुडंट्स कॅन ऑप्ट फॉर दॅट कोर्स अलॉंग विथ डिझायनिंग, किंवा मग आम्ही डिझायनिंग मध्ये पण त्यांना ॲक्सेसरीज कसं डिझाईन करायचे ते पण शिकवतो. सो इफ दे वॉन्ट दे कॅन गेट देअर बॅग्स मेड, दे कॅन गेट फुटवेअर मेड. ह्या सगळ्या पण आम्ही त्यांना नॉलेज इनफ देतो की जर असे रेडी अवेलेबल जे त्यांना पाहिजे जर ते मार्केटमध्ये नसतील तर ते स्वतःचं ते बनवू शकतात त्यांच्या कलेक्शनसाठी. दे आर केपेबल इनफ टू मेक ऑल दोज थिंग्स. म्हणजे तेही शिक्षण आहे इथे आणि तेही महत्वाचं आहे. हो, एक्झॅक्टली, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. दिव्या, काय होतं माहितीये का, आपण एक जनरल स्टेटमेंट करून जातो की तू खूप सुंदर दिसतेस, पण त्या सुंदरते मागे
टॉप टू बॉटम आपण म्हणावं की किती लहान लहान गोष्टी डिटेल्स आहेत. आहेत, खूप डिटेल्स आहेत खरंच. म्हणजे बघा, सुंदर दिसणं हे तितकं सोपं नाहीये, तर त्याच्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते आणि फॅशन सेन्स असणं तितकंच महत्वाचं आहे. मला एक सांग की इथून जे स्टुडंट ज्यांनी बाहेर जाऊन खूप छान कामं केलेली आहेत किंवा करतायत, त्यांचे काही अनुभव असतील जे शेअर केलेले असतील, आम्हाला ऐकायला आवडतील. तर रॉकी एस म्हणून एक डिझायनर आहे जे इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहेत आणि ते वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना स्टाईल करतात, त्यांच्यासाठी कपडे डिझाईन करतात आणि कॉस्ट्युम डिझायनिंग पण करतात. ते आमचे ॲल्युमिनाय आहेत. मग शेन पिकॉक नावाचे एक डिझायनर आहेत ज्यांचा ब्रँड नेम आहे फाल्गुनी अँड शेन पिकॉक. तर ते शेन पिकॉक जे आहेत ते आमचे ॲल्युमिनाय आहे. तर असे बरेच आहेत जे सक्सेसफुली ॲज डिझायनर्स, ॲज स्टायलिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि ते येत राहतात आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंट्सशी बोलायला आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करायला. आणि आय थिंक स्टुडंट्सला ते सगळ्यात जास्त आवडतं ते ऐकायला. दिव्या, जिथे फॅशन येते तिथे बॉलिवूड आपोआपच जोडलं जातं. तुमचे असे काही स्टुडंट्स असतील की ज्यांनी स्टार्स सोबत काम केलेलं आहे, सेलिब्रिटीज सोबत केलेलं आहे? असे ॲक्च्युली खूप स्टुडंट्स आहेत कारण जे कॉस्ट्युम स्टायलिंगमध्ये जातात तर ते केवढे आहेत. पण टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, आता सध्या तो पठाण जो नवीन मूवी आला आहे शाहरुख खानचा आणि जवान पण आणखीन एक मूवी आहे, तर आत्ताच एक स्टुडंटनी त्या प्रोजेक्टसाठी स्टायलिंग केलं शाहरुख सोबत, द खान सोबत. एक्झॅक्टली. तर आतापासूनच ते कॉन्फिडंट पण होतात, म्हणजे कसं लोक बोलायचं इंडस्ट्रीमध्ये, कसं काम करायचं, ते खूप हेल्प करतं. आणि पनियास पॉपअप शॉप आणखीन जो फेमस ऑनलाईन स्टोअर आहे आणि तिचा स्टोअर पण आहे बॉम्बेमध्ये, तर आमचे 2 स्टुडंट्स तिकडे पण काम करत आहेत. तर असे केवढे जेवढे ते काम करत राहतील तेवढे त्यांचं ॲज आय सेड की त्यांचा एक्सपिरियन्स वाढत जातो. तर आम्ही खूप एनकरेज करतो या गोष्टी. त्याच्या बरोबर जर ते काही बाय चान्स जर लेक्चर्स मिस होत आहेत तर आम्ही त्यांना परत शिकवतो त्यात सेम गोष्टी. इफ दे हॅव मिस द लेक्चर्स किंवा असाइनमेंट्स पण, बट दे हॅव टू डू दी असाइनमेंट्स. म्हणजे असं नाही, कारण ते पण इम्पॉर्टंट आहे, पण ते आय थिंक स्टुडंट्स केपेबल असतात हे सगळं मॅनेज करायला. हे खूप महत्वाचं सांगितलं की तुम्ही आपलं बाहेर काम करत राहाल आणि इथलं सगळं राहते असं. एक्झॅक्टली, असं पण नाही, ते बॅलन्स असायला पाहिजे. गुड गुड. आणि आता मागे सतत आम्हाला ना तो फॅशन शो दिसतोय, म्हणजे वेगवेगळ्या स्टुडंटनी केलेलं काम आहे ते. हो, हे सगळ्या स्टुडंट्स आहेत. तर प्रत्येका वर्षाच्या एंडला प्रत्येका स्टुडंटला चान्स मिळतो त्यांचं फुल कलेक्शन डिझाईन करायला आणि मॉडेल्स त्यांचे कपडे घालून चालतात. तर ती प्रोसेस काय असते, म्हणजे मीच नाही तर आमचे सगळे प्रेक्षक सुद्धा हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की त्याच्या काही रिहर्सल्स होतात का? शो स्टॉपर म्हणून एक कोणतरी असतं, त्या प्रसिद्ध मॉडेल्स असतात किंवा, तर ही प्रोसेस काय असते? तर ती प्रोसेस ऍक्च्युली 4-5 मंथ्स आधी स्टार्ट होते. ते कलेक्शन डिझायनिंग आतापासून ते स्टार्ट होणार, कारण इयर एंड मध्ये जर ते फॅशन शो असणार तर 4 to 5 मंथ्स लागतात फुल कलेक्शन बनायला. तर जेडी डिझाईन काउन्सिल नावाचं इकडे आमच्याकडे आहे जे डिसाईड करतात की थीम काय असणार फॅशन शोची. ओके, तर अराउंड 7 to 8 मंथ्स आधी ती थीम डिसाईड केली जाते, जी फॅकल्टी पण अवेअर नसते त्या थीमबद्दल. आणि स्टुडंट्स हॅव टू फॉलो द थीम, म्हणजे त्या थीमला घेऊन त्यांना फुल कलेक्शन त्यांचं डिझाईन करायचं असतं. तर तो फुल डिझाईन प्रोसेस त्यांच्या त्या थीमप्रमाणे स्टार्ट होतो. आणि जर कुठचे डिझायनर्स किंवा कुठचे स्टुडंट्स आहेत जे आमच्या इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्स नाही आहेत पण त्यांना जर या शोमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर ते पण अप्लाय करू शकतात. तर ते अप्लाय करतात ह्या फॅशन शोसाठी आणि मग त्याच्यात आम्ही सिलेक्ट करतो. खूप प्रॉपर सिलेक्शन क्रायटेरिया असतो. दे हॅव टू फॉलो अ लॉट ऑफ गाईडलाईन्स आणि त्याच्या प्रमाणे आम्ही सिलेक्ट पण करतो की कुठचे डिझायनर्स शोकेस पण करू शकणार आमच्या फॅशन शोमध्ये. आणि स्टुडंट्स जे असतात आमचे स्वतःचे ते त्या थीमसाठी प्रिपेअर करणं 7 to 8 मंथ्स आधी स्टार्ट करतात आणि ते त्यांचं फुल स्केचिंग स्टार्ट करतात. मग ते असे मूड बोर्ड्स आणि अशा सगळ्या गोष्टी असतात जे स्टुडंट्स बनवतात. म्हणजे जर तुम्ही काहीतरी डिझाईन विचार केला आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याच्या समोर पाहिजे तर तुम्ही तशा सिमिलर टाईपचे फोटोज एकत्र असेंबल
तुमच्यासाठी करू शकतात. दॅट इज द मूड बोर्ड, जे डिझायनर्स आणि स्टुडंट्स स्वतःसाठी क्रिएट करतात. तर आम्ही सगळे फॅकल्टी त्यांना प्रत्येका स्टेपवर गाईड करतो आणि आम्ही ते मेंटॉर करत राहतो त्यांना, बिकॉज स्टुडंट्ससाठी हे नवीन गोष्ट आहे. तर इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक शुअर की ते प्रॉपरली प्रत्येक स्टेप करतायत, म्हणजे ते कुठे रॉंग नाही जात आहेत. कारण कपडे बनवणं एंडमध्ये येतं. आधी डिसाइडिंग येतं की कुठच्या थीम बरोबर ते डिझाईन करणार, मग स्केचिंग करतात, मग त्याच्यानंतर ते फॅब्रिक सोर्सिंगसाठी जातात, मार्केटमध्ये जाऊन फॅब्रिक्स बघतात, कुठचे फॅब्रिक्स जर त्यांना पाहिजे ते फॅब्रिक डेव्हलप करू शकतात स्वतः, आणि त्याच्यानंतर ते कपडे बनवले जातात. तर हा फुल प्रोसेस खूप टायरिंग असतो पण खूप इंटरेस्टिंग असतो. बद्दल आत्ता सांगितलंच दिव्या, पण मला सांग की ती एकच थीम असते की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळी असते? तो एक मदर थीम असते, म्हणजे एक मेन थीम आहे. तर सगळ्या स्टुडंट्सना त्याला घेऊन वेगवेगळ्या स्वतःच वेगळं करायचे आहेत. हो, एक्झॅक्टली. म्हणजे दे कॅन डिव्हिएट कम्प्लिटली. एक बेस सेम असतो, म्हणजे ओव्हरऑल थीम सेम असते, पण त्याच्याऐवजी प्रत्येक कलेक्शन वेगवेगळ्या टाईपचं कलेक्शन असतं. म्हणजे आणि हे पण असू शकतं की द स्टुडंट्सना सपोज ब्रायडल कलेक्शन डिझाईन करायचं आहे किंवा मग कॉर्पोरेट वेअर कलेक्शन करायचं आहे. वेगवेगळे कॅटेगरीज ते स्टुडंट्स स्वतः डिसाईड करू शकतात. मेन्स वेअर करायचं आहे, किड्स वेअर करायचं आहे, ते सगळं ते डिसाईड करतात. आणि ते त्या प्रत्येका कलेक्शनचं इन्स्पिरेशन काय असणार ते पण ते स्टुडंट्स डिसाईड करतात. बट दॅट हॅज टू बी इन अ लिटल कनेक्शन मदर थीम बरोबर. म्हणजे ते एकदम वेगळं नाही असू शकत, ते त्याचाच एक पार्ट असायला पाहिजे. म्हणजे इट हॅज टू मेक सेन्स. ते सगळं तसं आम्ही त्यांना गाईड करतो की ते कसं त्यांचे थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करू शकतात टू कम अप विथ अ थीम. आता आपण असं समजूया की शोचा दिवस आलेला आहे, तर मॉडेल तेव्हाच येतात की त्याच्या आधी त्यांना म्हणजे ट्रायल्स वगैरे दिल्या जातात? हो, मॉडेल्स त्याच्या खूप आधी येतात, कारण ते मॉडेलची फुल लिस्ट असते. हो, मॉडेलची लिस्ट असते, मॉडेलचे मेजरमेंट्स असतात. तर कपडे त्या मॉडेलच्या मेजरमेंट्सच्या प्रमाणे बनवले जातात, कारण ते मॉडेल जर घालणार आहेत तर जर मेजरमेंट्स बरोबर नसेल तर डिझाईन चांगला नाही दिसणार. म्हणून ते त्याच्याप्रमाणे कपडे तर बनवले जातात. त्याच्यानंतर मॉडेल्स येऊन ते कपडे ट्राय करतात, तर ते प्रॉपर फिट होत आहेत का. तर फिटिंग्स असतात शोच्या ॲटलिस्ट 2-3 वीक्स आधी फिटिंग्स होतात प्रॉपरली. प्रत्येक छोटं 1 इंच पण लूज टाईट करायचं आहे, ते सगळं स्टुडंट्स मग स्वतः करतात. मग त्यांची वॉकिंग रिहर्सल पण असते. कोरिओग्राफर्स असतात जे सांगतात मॉडेल्सना की कुठच्या ह्याच्याने ते चालायला पाहिजे. आणि ते सगळं पण त्या स्टुडंट्सच्या प्रत्येका कलेक्शन थीमवर डिपेंड करतं. म्हणजे मॉडेल्स जर सेम सेट ऑफ मॉडेल्स वेगवेगळ्या स्टुडंट्ससाठी वेगवेगळं त्यांची कोरिओग्राफी वेगळी असते, ते सगळं पण स्टुडंट्स डिसाईड करतात. किती काय काय आहे याच्यामध्ये. बरं, ऑडियन्स येतात त्याच्यामध्ये? ऑडियन्स केवढे तरी लोक इंडस्ट्रीचे सगळे डिझायनर्स, तुम्ही इन्व्हाइट आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो त्या सगळ्या लोकांना. वी आर इन टच विथ देम. तर ते सगळे, आणि ते पण खूप इगर असतात टू सी की स्टुडंट्स काय वर्क करतायत, कारण दे वॉन्ट टू नो की आता फॅशनचं फ्युचर काय. तर एव्हरी इयर नवीन स्टुडंट्स, नवीन क्रिएटिव्हिटी काय आली आहे, तर ते सगळं बघायला पण ऍक्च्युअली इंडस्ट्रीचे लोक खूप उत्सुक असतात.
दिव्या, पुन्हा एकदा हा फारच बेसिक प्रश्न आहे, पण आम्हाला कुठल्याही फॅशन शोमध्ये ज्या मॉडेल दिसतात ना तशा झिरो फिगरच दिसतात, तर ते काही तुमच्या मला म्हणायचं आहे की ती रिक्वायरमेंट असते का तुमची? ती रिक्वायरमेंट ॲक्च्युली नसते. इनफॅक्ट आता आम्ही ऑब्व्हियसली अल्टिमेटली जे लोक कपडे घालतात, जे डिझायनर्स कपडे डिझाईन करतात, तर ते सगळ्या बॉडी टाईप्सचे असतात, राईट? हो ना, बरोबर. तर डिझायनर जर नुसते कमी साईजचे कपडे जर डिझाईन करतील तर त्यांचे कपडे विकणारच नाही. बरोबर, हो. कारण जे लोक आहेत वेगवेगळ्या सगळ्या बॉडी, तर म्हणून आम्ही हे पण त्यांना शिकवतो की कशा वेगवेगळ्या डिफरंट बॉडी टाईप्सचं डिझाईन त्यांनी करायला पाहिजे, असं पण नाही की करायला यायला पाहिजे. ती खूप बेसिक नेसेसिटी आहे. आणि आम्ही ते पण ट्राय करतोय की आमच्या आता मॉडेल लाईनअपमध्ये पण सगळ्या बॉडी टाईप्सच्या मॉडेल्स आम्ही घेऊ हळूहळू. अच्छा, म्हणजे ती theme तुम्ही ठेवताय. येस, ते चेंज आम्ही करायलाच पाहिजे आणि आय थिंक फुल फॅशन वर्ल्डनी ते चेंज करायला पाहिजे आणि ते करतात आहेत. कारण मग ते नुसतं एकच ब्युटी स्टँडर्ड फॉलो करणं खूपच रॉंग आहे. यु नो, इट्स प्रॅक्टिकलच नाही आहे ती गोष्ट इन द फर्स्ट प्लेस. तर म्हणजे जर ते कपडे जर सगळ्या बॉडी टाईप्सवर चांगले दिसले तर ॲज अ ते डिझायनर पण जास्त सक्सेसफुल होऊ शकतील. कारण ओपनली लोक मग त्यांचं बाय करतील. म्हणजे लोकांना माहिती असणार की ओके, हे गार्मेंट माझ्यावर चांगलं दिसणार, तुमचं बॉडी टाईप कशी असू दे. आणि ते इनफॅक्ट ते डिझायनरला यायला पाहिजे की सगळ्या बॉडी टाईपसाठी डिझाईन करा. कारण जर नुसतं मी बारीक ह्याच्यावर जर डिझाईन केलं तर गार्मेंट चांगलं एखाद वेळी दिसू शकतं, पण सगळ्या ह्याच्यावर ते कसं, ते पण एक चॅलेंजिंगची गोष्ट असू शकते. नॉट रिअली चॅलेंजिंग ॲक्च्युली, बट खूप प्रयोगशील असलं पाहिजे. हो, एक्झॅक्टली. डिझायनर्सना ते यायलाच पाहिजे आणि ते नॉर्मलाइज व्हायला पाहिजे की आता नुसतं एकाच आपण साईजसाठी डिझाईन नाही करू शकत. फॅशन वर्ल्ड हा तो एक खूप महत्त्वाचा शब्द वापरलास आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की हे पटापट चेंज होणार आहे. हे सगळं क्विक आहे. तर त्या दृष्टीने जेडीचा काय विचार असतो? म्हणजे तर आम्ही सिलेबस पण आमचं अपग्रेड करत राहतो. कारण फॅशन वर्ल्ड जर चेंज होत आहे, हे आपलं नॉर्मल वर्ल्डच केवढं चेंज होत राहतं, यु नो. तर त्याच्याप्रमाणे मार्केट ऑल्सो कीप्स चेंजिंग. तर अगेन जर कोणी सक्सेसफुल फॅशन डिझायनर बनायसाठी तुम्ही अपडेटेड राहायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी जर आम्ही इन्स्टिट्यूटमध्येच त्याच गोष्टी शिकवत राहिलो ज्या खूप आधी शिकवल्या जात होत्या, तर स्टुडंट्स फेस नाही करू शकणार ज्या चेंजेस होत राहतात. म्हणून आमच्याकडे 4 to 5 PhDs आहेत आमच्या बोर्ड मेंबर्समध्ये, जे ॲक्च्युली एव्हरी 8 to 12 months सिलेबस चेंज करत राहतात. ते स्टडी करत राहतात कंटिन्युअसली की मार्केटमध्ये काय काय गोष्टी आहेत ज्या नवीन येत आहेत, क्लायंट्स काय काय गोष्टी, म्हणजे कस्टमर्सला काय काय कशा टाईपच्या गोष्टी पाहिजे असतात आणि काय स्टडी लागतं ते बनवायलासाठी. ते सगळं आम्ही कंटिन्युअसली आमचा तो प्रोसेस ऑन असतो ॲट ऑल टाइम्स. त्यामुळे मला असं वाटतं की स्टुडंटसाठी सुद्धा ती एक खूप छान गोष्ट आहे की नाविन्य आहे पण ते सतत बदलणार आहे, त्याला तुम्ही सुद्धा कसं ऍडजस्ट केलं पाहिजे. आणि ते रेडी राहतात ह्या गोष्टी बरोबर. कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आजवर जेडीने स्वतःचं एक बलस्थान निर्माण केलेलं आहे फॅशन इंडस्ट्रीमध्ये इन्स्टिट्यूट म्हणून. पुढचं काय विजन आहे तुमचं? पुढचं हेच विजन आहे की जेवढं आपण एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आम्ही प्रमोट करू शकतो तेवढं आम्हाला करायचं आहे. कारण दॅट इज द बिगेस्ट कन्सर्न. आणि फॅशन वर्ल्डमध्ये आता आणखीन लोक कपडे कमी बाय करतायत बिकॉज एन्व्हायरमेंटल ते इट्स नॉट राईट, म्हणजे ते हार्म होत आहे. तर वी ऑल हॅव टू बी कॉन्शियस का आपल्याला जगायचं आहे ह्याच्यात, म्हणजे तर कपडे तरच घालू शकतो आपण गोष्ट. एक्झॅक्टली, जिवंत राहिलो इन द फर्स्ट प्लेस. तर ते आमचं सगळ्यात मेन विजन आहे सध्या की सगळ्या स्टुडंट्सना हे अवेअरनेस खूप आम्ही एकसारखं देत राहू की आता त्याच्या पुढे जे पण ते डिझाईन करतील ते कॉन्शियसली डिझाईन करायला पाहिजे त्यांनी. असं नाही की कुठचंही मटेरियल काही यूज केलं जे सस्टेनेबल नाही आहे, ज्याच्याने एन्व्हायरमेंटला हार्म होणार आहे. म्हणजे पर्यावरण पूरक. हा, एक्झॅक्टली. आणि लोकांसाठी पण, म्हणजे जे ज्या पण लोकांबद्दल बरोबर काम करतायत त्या लोकांना त्यांचं प्रॉपर रेकग्निशन मिळायला पाहिजे. कारण सगळ्यांची मेहनत खूप आहे, म्हणजे ते छोटी मेहनत आहे. म्हणजे कोणीतरी बसून नुसती एम्ब्रॉयडरी पण करतायत, ते पण त्यांचं फुल जीव ओतून ते बनवतायत. तर ते सगळ्यांना ते त्यांचं रेकग्निशन मिळायला पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणजे यू हॅव टू बी काइंड टू पीपल आणि टू दी एन्व्हायरमेंट ओनली. मला असं वाटतं की ती कृतज्ञता, थँकफुल राहणं. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे कसं वागणं लोकांशी, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं त्याच्यात कव्हर होतं. तर ते पण आम्ही ट्राय करतो. सगळे प्रत्येक फॅकल्टी ते ट्राय करतात की आम्ही अपार्ट फ्रॉम जे आम्ही शिकवतोय त्याच्याऐवजी आम्ही बोलत राहतो स्टुडंट्सशी पर्सनल ह्याच्यात, की आम्ही त्यांना त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकतो. तर आम्ही ट्राय करतो त्यांना असं.
फरक आहे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यामध्ये, म्हणजे माहिती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये. पण आज आपल्याला फॅशन या क्षेत्रातली फक्त वरवरची माहिती नाही तर ते ज्ञान मिळालं आणि रंगा येई वोचा हा आगळा वेगळा भाग तुम्हालाही निश्चितच आवडला असेल अशी पूर्णपणे खात्री आहे. काय होतं ना की फॅशन हा विषय म्हटल्यानंतर आता माझं वय जास्त आहे, मी परत हा विषय शिकायचा की नाही, तर असं काही नाही, याला वयाचंही बंधन नाही. त्यामुळे कुठल्याही वयामध्ये तुम्ही हे क्षेत्र निवडू शकता, शिकू शकता आणि त्याच्यात उत्तम करिअर करू शकता. आणि त्यासाठी JD इन्स्टिट्यूट सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेच. त्यामुळे आता मात्र रंगा येई वोच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतीये, पण त्याआधी दिव्याचे आभार मानते. दिव्या, खूप खूप आभार तुझे. खूप छान मुलाखत दिलीस, या विषयाचं आम्हाला नॉलेज करून दिलंस. त्याबद्दल मी रंगा येई वोच्या संपूर्ण परिवाराकडून तुझे आभार व्यक्त करते. थँक्यू. मला स्वतःला खूप मजा आली तुमच्याशी सगळं बोलायला आणि खरंच हे खूप मला नेहमी लक्षात राहील फॉर शुअर. सगळ्या रसिकांचे आपण आभार मानूया. हो. धन्यवाद.